गाईज, आय एम स्वर्पा अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि ही माझी तर तिसरी संक्रांत आहे लग्नानंतरची, पण आता तरी पण मी सगळं घर डेकोरेट करणार आहे. काय काय डेकोरेट करणार आहे हे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करते. मी आहे ना हे असं एक वॉलला लावायसाठी करून ठेवलं आहे आणि हे माझं तयार झालेलं आहे. तसं ते याचं मी शॉर्ट्समध्ये टाकेल. तुम्हाला उलटं दिसत असेल, मी तुम्हाला बॅक कॅमेरातून दाखवते एकदा. हळदी कुंकू तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आणि आमचे असे 2 फोटोज होते म्हणून मग लावून दिले. आणि त्याच्यानंतर मस्त तिळगुळचे लाडू करून ठेवले होते. त्याच्यासाठी काही शूट केलं नाही, कारण मला एवढे काही खास जमले पण नाही. ते थोडे माझे कडक होऊन गेले. आणि त्याच्यानंतर साधं तिळगुळ करायला घेतलं होतं मी लाडू, म्हणजे तीळ असे भाजून त्याला मिक्सरमध्ये काढून वगैरे. सो त्याचे मी थोडेसे असे खेळभांडे बनवले. डेकोरेशनमध्ये पण खेळभांडे वगैरे छान दिसते, असं भातुकलीचा खेळ वगैरे. आणि चॉकलेटची डॉल वगैरे पण बनवणार होती मी. आणि त्याच्यानंतर माझा नवरा मला विचारत होता की मी काय करू, काहीतरी हेल्प करतो मी तुला. सो म्हटलं चला मग बलून फुलवून घेऊयात. बलून्स वगैरे मी आधीच फुलवून ठेवून दिले होते, कारण मग नंतर वेळेवर खूप घाई पण होते आणि मग राहून पण गेलं असतं. फुलं वगैरे मी याचे तयार करून घेतले. 4 बलून्स जोडून घेतले आणि त्याला एक छोटंसं बलून लावून दिलं. अँड दॅट्स इट. अशी फुलं छान तयार करून घेतली. त्याच्यानंतर घेतले मी ट्रेन बनवायला. आणि हे पाक म्हणजे फक्त मी साखरमध्ये थोडंच पाणी टाकून घेतलं, एकदम थोडं असं कॅरेमल टाईप बनवून घेतलं. जास्त स्ट्रॉंग बनलं होतं ते, फटाफट चिटकत होते. पण हे काम खूप सावधानीने करावं लागतं, कारण तो पाक एवढा गरम असतो ना. आणि त्याच्यानंतर तो मला तसं घाईघाई करण्यामध्ये माझ्या हातावर पडला आणि ते मला खूप जास्त प्रमाणात भाजलं गेलं होतं. पण ठीक आहे म्हटलं, जाऊ दे चला. आणि मग मी पटापट ट्रेन बनवून घेतली. आणि या ट्रेनमध्ये मी असंच काहीतरी चॉकलेट्स, ते बोरं वगैरे असं सगळं ठेवून देणार आहे. आणि डेकोरेशनमध्ये छान पण वाटते ही. आणि बनवायची कशी तर हे तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये. काही नाही, 2 बिस्किट एकमेकांना चिटकवायचे आणि त्याला मधामधात एक बिस्किट लावून द्यायचं. खालून पण तुम्हाला सपोर्ट पाहिजे असेल तर खालून पण एक बिस्किट लावायचं. खूप इझी आहे. फक्त एक आहे की तुम्हाला एकदम सावधानीने करावं लागेल, कारण तो पाक खरंच खूप गरम असतो, एकदम जास्त. आणि मग मी छोट्या छोट्या पतंग पण बनवून घेतल्या, कारण मग याचं मला तोरण बनवायचं होतं. ते तोरण छान दिसते. आणि मग म्हटलं गॅलरी वगैरे पण मी थोडी डेकोरेट केली. याचा तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन की कशी मी ट्रान्सफॉर्म केली माझी गॅलरी. आणि त्याच्यानंतर इतका पसारा झाला होता त्या दिवशी, मला बऱ्याच वस्तू बनवायच्या होत्या. सो मी पहिले पसारा आवळून घेतला. आणि हा व्हिडिओ आहे ना पूर्ण असा एका दिवसाचा नाही आहे, 2-3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहे. सो त्याच्यानंतरच्या दिवशी मी संक्रांतीच्या दिवशीच ॲक्च्युली मी हे सगळं साडी वगैरे नेसून घेतली देवीला. म्हणजे असं देवी ठेवली की छान वाटतं, असं भरून वाटतं सगळं. ही मला गिफ्ट आलेली होती लग्नानंतर, कोरीच होती म्हणून मग मी देवीला नेसली. आणि आफ्टर लॉट्स ऑफ एफर्ट्स, म्हणजे खरंच मला खूप मेहनत लागली, कारण मला माझी पण साडी नेसायला खूप वेळ लागतो. मला नाही नेसता येत साडी आणखी पण माझ्या हस्बंडनी पण मला याच्यामध्ये खूप हेल्प केली. आणि मग मी ही अशी साडी खूप एफर्ट्स नंतर तयार केली. आणि मग छान ज्वेलरी वगैरे घालून घेतली देवीला. माझ्याकडे खूप सारे नवीन पण दागिने घेतले होते मी, आणि मस्त वाले देवीला दागिने वगैरे घालून घेतले. आणि माझ्याकडे मुखवटा नव्हता ॲक्च्युली देवीचा, बट त्या दिवशी आम्हाला सगळं करायला इतकं लेट झालं ना, कारण संक्रांतीची पूजा हे 3 वाजता होती. मग असं करत करत 4-5 वाजले होते जेवायला वगैरे पण. आणि मार्केटमध्ये जाणं काही शक्य नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू होतं. सो मग ऑनलाईन हे अशी सिल्वर कलरचं मुकुट मिळालं मला, दुसरे काही मिळाले नाही. सो मग मी हे ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं होतं. आणि अशी काही माझी देवी झाली होती. कशी वाटली आहे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बरेचसे DIY केली होती, ते एकाच व्हिडिओमध्ये सगळे टाकणं शक्य नाही. म्हणजे मी गॅलरी डेकोरेट केली, बाहेरचं सगळं डेकोरेट करत होते. आणि मग पतंग पण मी ऑनलाईन मागवल्या होत्या. आणि मग हे लिहिले होते मी उखाणे वगैरे, हळदी कुंकू असं लिहिलं होतं. आणि ते पतंगवर चिटकवून ते मी भिंतीला लावणार होते असं डेकोरेशनसाठीच. आणि मग त्याच्यानंतर चॉकलेटची डॉल बनवायला घेतली. मी खूप फास्ट कामं करत होती, कारण लगेच दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू होतं. संध्याकाळी चॉकलेटची अशी डॉल तयार करून घेतली. आणि मग हे तोरण केलं आहे मी. काही नाही, छोट्या पतंग तयार केल्या. एक थ्रेड घेतला आणि त्याच्यावर मागून पुढून सेम कलरचे पतंग चिटकवून त्याला स्टिच म्हणजे पॅक करून टाकलं. आणि दॅट्स इट. हे माझं तोरण तयार झालं. आणि संक्रांतीला छान वाटतं असं तोरण. आज मकर संक्रांती आहे आणि आता रात्रीची वाजले आहे 9. आता माझं डेकोरेशन संपलंय. पूर्ण 3-4 दिवसाचं डेकोरेशन होतं. अशा प्रकारे इथं आता सगळा पसारा झालाय. आता हे सगळं मी लावणार आहे, कारण उद्या मी हळदी कुंकू ठेवलाय 15 तारखेला. आणि बाकीचं डेकोरेशन हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.